बऱ्याच जणांचे मेसेज आले की सर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस होत नाही, फोकस करता येत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. तर तुम्ही चूक कुठं करता? तुम्ही टाइम मॅनेज करत नाही. टाइम मॅनेज करायला शिका. जर तुम्ही दिवसातले 4-5 तास प्रॅक्टिस करतात, फक्त डीएसए घेतला आणि 4-5 तास फक्त डीएसए करत राहिले, किंवा बॅकएंड घेतलं तर फक्त 4-5 तास बॅकएंडच करत राहिले, फ्रंट एंड गेलं तर फक्त फ्रंट एंडच करत राहील, तर असं करायचं नाही. तरी तुमची सर्वात मोठी चूक आहे. टाइम मॅनेज करायला शिका. 1.5 तास एआय करा, 1.5 तास डीएसए करा, 1.5 तास तुमचं प्रोजेक्ट बिल्डिंग करा, किंवा 1 तास फ्रंट एंडला द्या, 1 तास बॅकएंडला द्या, डीएसए करा, एआय करा. असं टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, टाइम डिवाइड केला पाहिजे. तुम्ही जर रोज एकच टॉपिक घेऊन बसलात तर तुम्ही 1 दिवस करू शकता, 2 दिवस करू शकता, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही फोकस नाही करू शकत, कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, आणि त्या ठिकाणी तुमची कन्सिस्टन्सी तुटणार. जसं की जेवण करताना पण आपण रोज डाळ भात नाही खाऊ शकत, त्यामध्ये पण आपल्याला व्हरायटीज पाहिजे असतात, वेगवेगळ्या टेस्ट पाहिजे असतात. त्यामुळे रोज एकाच गोष्टीची प्रॅक्टिस करण्यापेक्षा तुमचा टाइम मॅनेज करा, टाइम डिवाइड करा, त्यामुळे तुमचा इंटरेस्ट टिकून राहील आणि कन्सिस्टन्सी कायम राहील. आणि तुम्हाला जर खरंच स्वतःला अपस्किल करायचं आहे, टेक्निकली स्ट्रॉंग करायचं आहे, तर आठवड्यामध्ये 5 दिवस तर तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं आहे तर सॅटर्डे संडे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे आठवड्यात 7 दिवस तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.